तर मित्रांनो, आपण सध्या सिंदफणा नदी आहे, सिंदफणा नदी आणि हिरापूर या ठिकाणी आहोत. तर पाणी बघा वाढलेलं आहे आणि कालपेक्षा डबल पाणी जमीन लेवलला होतं. आज पाणी वाढलेलं आहे आणि त्या नदी पात्राच्या शेजारचं शेत आपण बघू शकतो कसं झालेलं आहे. पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. म्हणजे नदीने पूर्ण धोक्याची पातळी ओलांडून फार पलीकडल्या साईडला इटपूर गाव आहे. इटपूर गावाचा जो रोड आहे तो सुद्धा सगळा पाण्याखाली गेलेला आहे. अशी अत्यंत धोकादायक पातळी म्हणून आज बीडच्या कलेक्टर साहेबांनी शैक्षणिक सुट्टी दिलेली आहे. शेतकऱ्यांचं इतकं नुकसान झालं आहे, बरोबर शेतकऱ्यांना सरसकट मदत शासनाने दिली पाहिजे. कोणताही पंचनामा न करता कल्पना करू शकत नाही. महापूर माझ्या बघण्यात बीडच्या माझं आता 40 वय आहे, एवढं कधीच डेंजर परिस्थिती आली नव्हती. ती आज आलेली आहे. शासनाने मदत केली पाहिजे.